गुड मॉर्निंग मित्रांनो. तर कसे आहात सगळे? बरेत ना? तर पहिल्यांदा तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो, कारण की तुम्ही माझ्या कराडच्या पहिल्या ब्लॉगला खूप भारी प्रतिसाद दिला. तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद दिला तेव्हा मला असं वाटलं की आपण अजून एखादा चांगला ब्लॉग करूया. मी घेऊन आलेला आहे दुसरा ब्लॉग, तो म्हणजे कुठे. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. हळूहळू बघत राहा. मी तुम्हाला कळेलच कुठे कुठे चाललोय, आणि ज्यांना कुणाला कळत असेल मी कुठे चाललोय त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर मग चला. तर मित्रांनो, आज शिवजयंती असल्यामुळे हा मुलगा बघा महाराजांची ज्योत घेऊन जात आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, खूप वेळ झाला थांबलेलो आहे हायवेवर. अजून काही गाडी भेटाना, थांबाना पण झाली. काय आता अजून जरा वेळ थांबतो, बघू गाडी थांबते का. ठीक आहे. हायवेला गाड्या सगळ्या नुसत्यात काय काय गाड्यातली ड्रायव्हर नुसती बघून चालल्यात, पण कोण थांबवणच चालले असं काय. तर मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला कराडचा पहिला ब्लॉग हा इथं संपत नाही आहे. मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे. तर मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे, पण तो मी कुठे जाणार आहे, काय करणार आहे हे तुम्हाला आत्ता सांगणार नाही आहे. मी तुम्हाला पुढे सांगतो. तर आपल्या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, आपला व्हिडिओ बघत राहा. तर चला मग जाऊया. तर मित्रांनो, आजचा दिवस आपल्यासाठी खूप भारी आहे, कारण की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची आज जयंती आहे. तर त्यांची जयंतीनिमित्त आपण त्यांचं दर्शन घेऊनच आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. खान साहेब, मी सुद्धा तुमच्यासारखाच फॅन आला तिथे. तर मित्रांनो, मी आता कराडमध्ये पोहोचलेलो आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कराडचा प्रतिसंगम दाखवला होता, तेव्हा मला जरा कराड हे शहर आवडलं. तेव्हा म्हणलं जरा अजून थोडीशी माहिती काढून आपण इथली स्थळे वगैरे तुम्हाला दाखवूया. म्हणून मी आता कराडमधली तुम्हाला जुनी मंदिर आणि काही ठिकाणं दाखवणार आहेत. ह्याच विषयावरती आपला मित्रांनो दुसरा ब्लॉग होणार आहे. तर जसं तुम्ही माझ्या व्हिडिओला मागच्या प्रेम दिलं, तसंच ह्या व्हिडिओला सुद्धा भरपूर प्रेम द्या. मला खात्री आहे तुम्ही नक्कीच मला ह्या व्हिडिओला प्रेम देताल. तर मग आपण आता कराडमधली जुनी मंदिरं आणि काही ठिकाणं जाणून घेणार आहेत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, महाराजांच्या स्मारकापासून 10 ते 20 मीटर अंतरावर आपल्याला पहिलं मंदिर भेटतं. ते मंदिर आहे साईबाबांचं मंदिर. तर चला तर जाऊन साईबाबांचं मंदिराचं दर्शन घेऊया. चला. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय किती शांत हे ठिकाण आहे, अजिबात काला वगैरे काही नाही, त्यामुळे खूप भारी वाटतंय. तुम्ही बघू शकताय हे साईबाबांचं मंदिर. तर चला मग आपण आज जाऊन बघूया. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही साईबाबांची मूर्ती. किती मूर्ती ही भारी आहे. मूर्ती बघताच मन खूप प्रसन्न होतंय. तर चला मग आपण आता साईबाबांचं दर्शन घेऊया आणि जाऊया. चला. तर मंदिराचं काम आता चालू आहे.
तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे अजून एक प्राचीन काळातील मंदिर, ते म्हणजेच आदिमाया माताचं मंदिर. तर चला मग जाऊया. मित्रांनो, आपण आता पोचले आहोत. तर सन 1972 नवरात्रीच्या नवमीला म्हणजेच खंडेनवमीला कराड शहराची भुईगल्ली कराड नगर परिषदेच्या वतीने भुयारी कटार खोदकाम चालू असताना 1 मीटर खाली पाषाण दगड आढळला. काम करत असताना तेथील कामगारांना मूर्तिरूपी अवयव आढळल्याचे जाणवले. असं कळल्यावर तेथील कामगारांनी तेथील लोकांना ही बातमी दिली आणि मग त्याच जागी छोटंसं मंदिर उभं करण्यात आलं आणि त्या मूर्तीची स्थापना तिथेच करण्यात आली. तुम्ही बघू शकता, मंदिराच्या गाभाऱ्यात लक्ष्मी आई, दुर्गा माता, मरियाई आणि कृष्णामाई या 4 मूर्त्या पण आहेत. मित्रांनो, तर असं आहे आदिमाया माताचं मंदिर. तर चला आता आपण अजून एका जुन्या त्यामुळे बरेच वर्षे ही विहीर अपरिचित राहिली. या विहिरीला साधारण एकूण 82 पायऱ्या आहेत. ज्यावेळेस शंभूराजांची हत्या झाली तेव्हा छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले. त्यावेळेस त्यांनी या भागासाठी पंतप्रतिनिधींची निवड केली. त्यामुळे या किल्ल्याला पंतांचा कोट असं नाव पडलं. मित्रांनो, या ऐतिहासिक शहरात आपल्याला जुनी मंदिरं खूप बघायला भेटतात. त्यातील बहुतांश मंदिरं नदीच्या काठावर आहेत. यापैकी मुख्य मंदिर म्हणजे कृष्णामाईचे मंदिर. या मंदिराच्या समोर आपल्याला बाकी मंदिरे सुद्धा बघायला मिळतात. मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता, कृष्णामाईचे मंदिर. मित्रांनो, ही आहे कोयना नदी आणि ही आहे कृष्णा नदी. या दोन्ही नदींचा झालेला आहे इथे संगम. तर मित्रांनो, या काकांनी आपल्याला प्रसाद दिलेला आहे. तर चला मग प्रसाद खाऊया आणि पुढे जाऊया. मित्रांनो, इथे पण आपल्याला आपले फॅन्स भेटलेले आहेत. चला तर मग त्यांची भेट घेऊया. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कराडच्या उत्तर लक्ष्मी ह्या मंदिरात.
मित्रांनो, ही उत्तरालक्ष्मीचं मंदिर हे कराडच्या ग्रामदैवतापैकी एक आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय उत्तरलक्ष्मी मंदिराची माहिती इथे दिलेली आहे. भाव आहेच एक माहिती तुम्ही सांगा. सांगतो की सर आपण पुढे तर ज्यावेळेस संत सुखबाईंना इथं दामून ठेवलेलं त्यांच्या घरातल्यांनी की तुम्ही जायचं नाही म्हणून सासूने आणि ह्यांनी त्यावेळेस एकादशीला आपली जी मोठी एकादशी असते ना त्यावेळेस विठ्ठलानं रूप घेतलेलं संत सुखबाई आणि तिला सोडलेलं तिला बंधनमुक्त केलेलं इथनं आणि विठ्ठलानं संत सुखबाईची जागा घेऊन तिथं थांबलेलं आणि संत सुखबाईला पंढरपूरला सोडलं होतं. आणि ज्यावेळेस एकादशीमध्ये एकादशीला विठ्ठल म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दैवत ते पंढरपुरात नसून ते आपल्या कराडात असतात. त्यावेळेस आपलं महाराष्ट्र पंढरपुरात जातं दर्शन करायला जातं पण त्यावेळेस जे आपले देव आहे विठ्ठल ते हित असतात आपल्या कराडात असतात त्यामुळे समाज सगळं एक नाही मातीचं घर होतं तिथं पैसे सगळं माती तिथं खाली गेला नाही आमची नाही दगडाच्या आहे पायऱ्या आणि आज इकडीसाठी ह्यासाठी नव्हती ह्यासाठी असं मोठा वाडा होता त्यासाठी मातीचा वाडा पाडले. मित्रांनो, आपण आता अशा ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी